हॅलो हाय फ्रेंड, नमस्कार. मी आहे धनश्री, मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत फुल हँड मेहंदी डिझाईन. तर फुल म्हणजे फुल नाही, आपण थोडासा शॉर्ट करणार आहोत. तर हे पहा, मी मेजरमेंट घेत आहे. ते 9 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि मधल्या आपल्या बोटापासून घ्यायचं आहे आणि वरचं जे आहे तो 2 सेंटीमीटरचं बेल्ट क्रिएट केलेला आहे आणि तो वरती आपण स्टार्टअप डिझाईन करणार आहोत. तर ते शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं. तर हे पहा, मी आता तुम्हाला दाखवते. ही जी मी 3 लाईन क्रिएट केलेल्या आहेत, ते बरोबर 9 सेंटीमीटरच्या मधोमध केलेल्या आहेत. म्हणजे 4 इकडे आणि 4 इकडे आणि 1 सेंटीमीटरची ती लाईन आहे. तर वरती आपण मस्त असं लोटस स्टार्टअपला काढलेलं आहे आणि स्केलअप काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्या डिझाईन शिकवलेलेच आहेत बेल्टमध्ये. तर आपण तुम्ही जर ते कसा क्रिएट केला ते जर तुम्हाला कळालं नसेल, तर तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बेल्ट क्रिएट केलेला आहे, तर तो पाहू शकता. हे पहा, आता मी असं 2 लाईन काढून घेतलेले आहेत, खाली 3 वरती 3 आणि स्केलअप काढून घेतलेले आहेत. आणि पिकॉक लहान काढायचं आहे आणि त्याचे फेदर्स आहेत, म्हणजे त्याचे पंख जे आहेत ते मोठे काढून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मस्त असं मी फेदर्स काढून घेतलेले आहेत. आता मी त्यामध्ये असे छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहेत. पहिला जो आपला पाण्याचा थेंब असतो तशा प्रकारे, आणि मध्ये एक छोटासा डॉट द्यायचा आहे. पहा, राहिलेलं तिथं पण करून घ्यायचं. शॉर्ट वगैरे येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि असे छोटे छोटे स्केलअप काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही काढू शकता, नाही नसेल तरी नाही काढले तरी चालतील, पण काढल्यानंतर खूप सुंदर दिसतील. तर आता आपण दुसरा एक पिकॉक काढून घेणार आहोत. आता हे पहा, आपण तिथं पहिलाच लाईन क्रिएट केल्यामुळं थोडा येईल, पण आता मी त्यातून पण तुम्हाला दाखवते की कसं आपण, म्हणजे चुकलेली डिझाईन असली तरी पण त्यातून आपण व्यवस्थित कशी डिझाईन क्रिएट करू शकतो. हे पहा, आता असा मी फेदर्स काढून घेतलेला आहे. त्यामध्ये अजून एक फेदर्स काढून घ्या. हे पहा, मस्त असं. आणि आता हे पण ह्याच्यामध्ये असे असे छोटे छोटे थेंब काढून घ्या. तर मी तुम्हाला, जरी डिझाईन चुकलेली असली तरी पुसून घ्यायची नाही. आता पेपरवर तर पुसू शकत नाही आपण, हातावर पुसू शकतो. पण हे पहा, तर आधी पिकॉक काढायला हवा होता, नंतर ज्या लाईन आपण क्रिएट केलेल्या आहेत स्केलअप आणि 3 लाईन, तर त्या काढायला हव्या होत्या, पण आता ते चुकून झालेलं आहे. तर हे पहा, मी मस्त असं, तुम्हाला कुठेही म्हणजे अजिबात असं म्हणायचं नाही की आपलं कुठं चुकलं वगैरे की असं. तर व्यवस्थित असं काहीतरी डोकं चालवून व्यवस्थित डिझाईन करायची आणि एकदम सुंदर आपली डिझाईन दिसली पाहिजे. हातावरची आपण पुसू शकतो, पण पेजवरची पुसू शकत नाही. तर हे पहा, मी आता फिलअप करून घेतलेले आहेत दोन्ही पण पिकॉक जे आहेत आणि त्यांचे फेदर्स. हे पहा, असं स्केलअप काढून घ्यायचं साईडून. असे मस्त असे स्केलअप काढलेले आहेत मी आता फेदर्स पण फिलअप करून घेतलेले आहेत. तर आता मध्ये आपण बेल्ट कशा क्रिएट करायचे त्याचे मी डिझाईन पण त्याच्यामध्ये दाखवलेलं. तर हे असे खांब क्रिएट करून घ्यायचे आहेत. आपले जे पिलर आहेत ते, हे पहा, वरून सी करायचा आणि पाण्याचा थेंब करून खालून परत उलटा सी करायचा. एकदम सुंदर असे हे जे पिलर आहेत ते क्रिएट होतात. आणि हा 1 तासाचा तरी व्हिडिओ असेल कमीत कमी माझ्या अंदाजाने. तर तुम्ही व्यवस्थित आणि हळूहळू डिझाईन काढा, एकदम सुंदर अशी डिझाईन येईल. मी 10 मिनटातच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, मस्त अशा डिझाईन आहेत. आणि तरी तुम्हाला थोड्याच ह्याच्यामध्ये मी फक्त पिकॉक शिकवले नाहीत, तर मी ते पण शिकवेन तुम्हाला जसं जसं आपला क्लास पुढे जाईल तसं तसं. पहिला म्हटलं तुम्हाला एक डिझाईन अशी क्रिएट करून दाखवावी आणि ही बॉर्डर अशी काढून घ्यायची आहे. तर हे पहा, मी घेतलेली आहे. आता थोडी थोडी काढून घ्यायची, ती हाताने पुसून जाते. हे पहा, आता ती लाईन फिलअप करून घेऊया आपण आणि स्केलअप काढून घ्यायचे आहेत. हे पहा, मी स्केलअप काढून घेतलेले आहेत मस्त असे. आणि आता आपण हे जे पिकॉक आहे ते पण फिलअप करून घेणार आहोत. हे पहा, आता हे पण घेऊया. इकडचं थोडंसं आपलं पिकॉक जे आहे ते छोटं आलेलं आहे. तर काही नाही, तर आपण पिकॉक छोटंच काढायचं आणि त्याचे फेदर्स आहेत ते मोठे काढायचे. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, ती डिझाईन इतकी सोपी आहे आणि दिसायला इतकी सुंदर आहे. तर हे पहा, ही पण मी शिकवलेली आहे तुम्हाला. तर तुम्ही आपल्या व्हिडिओत आधीच्या पाहू शकता. हे पहा, मस्त असं. आणि एकदम फेंट आणि काढताना पण डार्क लाईटचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. आता मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा बनवेन तेव्हा तुम्हाला मी सांगत जाईन की डार्क कुठं करायचं, फेंट कुठं करायचं, डार्क लाईटचं कॉम्बिनेशन कसं करायचं, कुठं करायचं.
हे मी सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवणार आहे किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या काही थोड्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि जेव्हा आपण लाईव्ह येऊ तेव्हा पण मी शिकवणार आहे. तर व्हॉट्सअपचा ग्रुप आपण करणार आहोत तर थोड्या दिवसात. तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं हे पहा, एकदम सुंदर अशी डिझाईन दिसते. थोडंसं कॅमेराच्या हात इकडं आलेलं आहे तर समजून घ्या. तर हे पहा, मी तुम्हाला खूप जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या तुम्ही ह्या डिझाईन ज्या अशा काढलेल्या तुम्हाला दाखवतात त्याच डिझाईन खऱ्या असतात, नाहीतर बाकीच्या सगळ्या डिझाईन ह्या 3D वगैरे केलेल्या असतात. तर तुम्ही त्याला म्हणजे भुलून जाऊ नका किंवा हे करू नका. तर ह्या ज्या मेहंदी आर्टिस्ट असं काढून दाखवतात त्याच खऱ्या असतात, नाहीतर बाकीच्या सगळ्या ज्या तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसतात तशा ह्या सगळ्या 3D वगैरे डिझाईन केलेल्या असतात किंवा आता खूप काही प्रिंट वगैरे निघालेले आहेत तर तशा करतात. हे पहा, आता ही आपला जो मराठीतला द आहे तशा प्रकारे हे पहा असं क्रिएट करायचं आहे. एक सरळ एक उलटं, एक सरळ एक उलटं असं करून. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि छान अशा कमेंट करून एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपले नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच तुमच्या यूट्यूबवरती दिसून जातील. तर हे पहा, मग आता इकडं पण आता ह्या साईडला पण आपण करून घेऊया आणि हळूहळू करायचं. तुम्ही ह्या जे द आकार म्हणजे तुम्हाला सांगितलेला आहे ना तो काढला ना, त्याच्यामध्ये शेडिंग केली तरीही चालते, नाही केली तरी चालेल. आणि हे पहा मस्त असं आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे आणि मी फिंगरला पहिला तुम्ही असे बॉर्डर लाईन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तो जे दचा जी डिझाईन आहे ती क्रिएट करायची आहे, नाहीतर तशी करायची नाही, कारण आपल्याला तिथंपर्यंत डिझाईन काढायची. त्यानंतर फिंगरची वेगळी डिझाईन असते. हे पहा, आता फिंगरवर पण मी एक पिकॉक काढून तुम्हाला दाखवते. छोट्यातले छोटे पिकॉक, मोठे पिकॉक, सगळे पिकॉक मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप मोठे, त्याच्यापेक्षा खूप मोठे. तर हे पहा मस्त असं आपली डिझाईन झालेली आहे. असं सगळ्या बोटांवर व्यवस्थित अशी डिझाईन मी थोडीशी फास्ट दाखवली, तर तुम्ही मी जसं दाखवते तसं हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच डिझाईन येईल. हे पहा, थोडी डिझाईन ब्लर होती कॅमेरा जर पुढे आत आल्यानंतर, तर समजून घ्या. हे पहा, आणि आता तो जे त्याचे फेदर्स आहेत जे मी फिंगरवर पिकॉक काढलेले आहेत ते सुद्धा फिलअप करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी आता फिलअप करते आणि मी कसं फिलअप करते तसं तुम्ही बघूनच करायचंच, कसं पण गिरगिटा करायचा नाही. तर आता पेजवर काढल्यावर काय नाही, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या क्लायंटच्या वगैरे हातावर काढाल तेव्हा ते व्यवस्थित दिसलं पाहिजे, एकाच डायरेक्शननी रंगवलेलं. तर हे पहा, आता मी दुसरा पण पिकॉक काढून घेते. मस्त असं इतकी सुंदर डिझाईन आहे आणि खूप साधी सोपी आहे, पण साधी सोपी जरी असली तर त्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि तुम्ही व्यवस्थित बघून काढा. खूप गडबड करायची नाही डिझाईन काढायला. 5 मिनटात डिझाईन होत नाही, तर खूप वेळ लागतो. मला कमीत कमी सांगते तुम्हाला 1 तरी तास लागलेला आहे व्हिडिओ म्हणजे शूट करायला. तर मी तुम्हाला 10 मिनटाचंच दाखवलेलं आहे. हे पहा, एक करून मी असं तुम्हाला पटापटा या सगळे मी पिकॉक काढून दाखवले आहेत. तर आणि ज्या फिंगरवर डिझाईन बसणार नाही त्या फिंगरवर तुम्ही नाही काढली तरी चालेल. हे पहा, आता मी इथलं पण हे काढून घेते. आपलं जे राहिलेलं होतं ते हे पहा, आणि मस्त असं स्केलअप काढायचे आहेत आणि प्रत्येक वेळी आपण एक लाईन फिलअप केली ना त्याखाली 2 लाईन क्रिएट करूनच घ्यायचे आहेत. हे पहा, मी तुम्हाला बुक पण फिरवून दाखवलेले आहे, म्हणजे व्यवस्थित कॅमेरासमोर दिसेल. हे पहा, मस्त असं इथं पण एक छोटंसं पिकॉक होतं आणि जरी तुमच्याकडून नाही पिकॉक बसलं तर तुम्ही ते हे पहा, आता इथं मी स्केलअप काढून घेते, स्पायरल काढून घेते. हे पहा, मस्त अशी स्पायरल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही त्या जागी वेगळी पण डिझाईन काढू शकता. तर मी तोपर्यंत आता खूपच म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी स्पायरल काढून घेतलेले आहेत. हे पहा, तर असं पिकॉक मस्त असं क्रिएट करायचं. हे पहा, छोटंसं पिकॉक झालेलं आहे, पण काही हरकत नाही. तर तुम्ही आणि ह्या पिकॉकच्या बाजूला तुम्हाला जर वाटलं की म्हणजे जागा भरपूर राहिलेली वगैरे आहे तर तुम्ही त्या फेदर्सला आपण जे वरती फेदर्स काढलेले आहेत त्याला कसे स्केलअप काढले तसे ह्याला पण स्केलअप काढू शकता. पण खूपच गिचमीट वगैरे डिझाईन होईल म्हणून मी स्केलअप काढायच्या भानगडीत पडले नाही. हे पहा,
इकडं पण मस्त असं मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा मी जवळून पण तुम्हाला डिझाईन दाखवत आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन झाली. हे पहा दिसतच असेल आणि ह्याला खूप मेहनत आहे. एक लाईक माझ्यासाठी नक्की करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.